कुठे आहेत पैसे? जमीन विकायला तूच सांगितलेस ना, आणि तूच माझ्या आईला सांगितलंस की घरच्यांना कोणाला सांगू नका, सगळे पैसे आपल्याकडे ठेवा. बोल, सांगितलंस की ना? बोल, तू सांगितलेस ना? आई आई मला नाही माहित. सोड तू. अरे गप्प बस. डोकं फिरलंय का तुझं? काय करतेस तू हे? काय करतेस? या बाईनं आपली जमीन विकली, सगळे पैसे स्वतःच्या खिशात घातले. तिथे नवरा हॉस्पिटलमध्ये तडफडतोय, तरी तो रुग्णाला कमवलाय. अगं कुठे ठेवलेस पैसे ते तरी सांग ना. आई मला तर वाटतं ना, बाबांशी गोड बोलून बोलून पावरा फेटरी पण हिने स्वतःच्या नावावर करून घेतली असणार. दिसते ना तितकी साधी नाहीये ही बाई. शी, नाही मला खरंच पैशांविषयी काही माहित नाहीये. मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा आई. खरंच जमिनीचा व्यवहार करताना पण मी यांना परोपरीने सांगत होते की आपण घरच्यांना सांगूया. त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना नाही आवडणार, त्यांना वाईट वाटेल, त्यांच्या अपरोक्ष काही करायला नको. पण दादा मी खरं सांगते आई, त्यावेळेला ह्यांचा पण नाईलाज होता. खूप अडचणीत अडकले होते ते. तो 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 भालेराव तो यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. खूप घाबरले होते ते. त्यांच्याकडे तेव्हा पैसे नव्हते. तेव्हाच ते जमिनीचे पैसे आले, त्यांनी घेतले आणि त्याला देऊन टाकले आणि त्याचं तोंड बंद केलं. त्यातले काही पैसे रेवतीच्या लग्नासाठी ठेवले होते ते तो कौस्तुभ घेऊन पळाला. मी खरंच सांगते, मी खोटं बोलत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. चल मानला, तुम्ही आमचा विश्वासघात करून हा सगळा व्यवहार केला. बाकीच्या पैशांचं काय? बाकीचे पैसे कुठे गेले अनु? बोल ना, बाकीचे पैसे कुठल्या तिजोरीतला कोण ठेवलेत तुम्ही? बोल ना आता, थोबाड बंद का तुझं? असं नाही माहित आहे मला, खरंच काही माहित नाहीये ते बाकीच्या पैशांविषयी. दादा मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मला त्या पैशांविषयी काही माहित नाही. खरंच तुम्ही अशी शांत न करावं दादा. माझ्यावर विश्वास ठेवा दादा. मी तुम्हाला खोटं नाही बोलणार. खरंच तुम्हाला माहितीये मी कशी आहे. मी नाही खोटं बोलणार. आम्ही तर माझ्या पिहूची शपथ घेते मी, पण खरंच मला नाही माहिती. मी नाही खोटं बोलते आई. माझ्यावर विश्वास ठेवा. मी अशी नाही ऐकणार. तुला भाऊजींचीच भाषा कळते ना? सीमा, थांब. चांगल्या शब्दात सांगितलेलं तुझ्या डोक्यात शिरत नाही ना अनु? चल चल वहिनी साईडला. सीमा. साईडला हो. सीमा. चल सीमा. चल. तुला ना बोलल्याशिवाय तुझी अक्कल ठरणार. दादा चल. दादा प्लीज. अनु हात सोड आणि चल. नाही वहिनी. चल बोलते. जमीन विकून पैसे खाल्लेत ना आमचे. नाही. चल चल. अरे बरोबर करते, तिला कोणाला ठेवली पाहिजे. दादा आई, सीमा, सोड. सीमा सोड. तुझी मध्ये पडू नको. काय केलं हिने बघितलंस ना? सगळे पैसे आपले आणि खाऊन टाकले. सीमा सोड. अजून विश्वास ठेवायचा तुला इच्छा? सोड सीमा, बास झालं. मी सोडणार नाही राजन. तिला तर मी आता सोडतच नसते. सोड सीमा. सोड. राजन तुझं माझ्या आईने एकदा सांगितलं ना, तिला यातलं काहीच माहित नाहीये. मग काय
चाललंय हे? तुमचा आईवर विश्वास नाही ना, म्हणून तिने तुम्हाला सांगितलं नसणार. एक गप्प बस. एवढी हिंमत आहे तुझ्यात? तर आमची जमीन विकली, सगळे पैसे खाल्ले आणि आई बघा हिची मुलगी आपल्याला अक्कल शिकवतीये. आई मी तुम्हाला आत्ताच सांगते, जर आत्ता गप्प बसलात ना तर ह्या मायले की मिळून ना आपल्याला घराच्या बाहेर काढतील. अगं ती काय मला घराबाहेर काढते, मीच तिला घराबाहेर काढते की नाही बघ. म्हणजे बॅग कायमची निघून जाईल आपल्या घरातनं. थांब नाही आई. ए अवदस आहे, खूप झालं तुझं. चल चालती हो माझ्या घरात. चालती हो. चल चल. माझ्या मुलाला फसवलंस. ए गप्प बस. सगळे पैसे चोरलेस तू. तुला आज तुझी अवकात दाखवते. चल मला घराबाहेर काढू नका. चल चल म्हणते ना. राजन तू बाजूला हो. थांब रे राजन थांब. पाटकरांच्या घराला लागली कीड आहे कीड. आणखी 4 दिवस घरात राहिली ना तर घर सगळं पोखरून काढेली. ही घाण घराच्या बाहेर टाकलीच पाहिजे. आजी आजी सोड आईला. बाबांना जर कळलं ना तर त्याला आनंदच वाटेल. तो खुश होईल ही बॅग गेली म्हणून. हे बघ तुला पण हिच्याबरोबर जायचं असेल ना तर तू पण चालते हो. चाल चालते हो. चल चल तुम्ही दोघी घराबाहेर चल. सीमाबाईने तिला काही करू नका. आई तुम्ही काय बघताय? मी बाहेर आपला ही खाण ना आपल्या घरात. चल आई, चल. काही कर, कुठूनही पैसे जमा कर, पण माझ्या आवीला घरी घेऊन ये. जोपर्यंत तू माझ्या आवीला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत तू माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. कळलं? आई आई ऐक. आई असं करत. आई आई ऐक ना. आई आई माझ्यावर विश्वास ठेवा दादा. मी खोटं नाही बोलत आहे. खरंच मला माहित नाही कुठे आहेत पैसे. खरंच सांगते ते कुठे ठेवलेत मला नाही माहिती दादा. आई आई माझ्यावर विश्वास ठेवा दादा. नाही मी अजिबात उधळणार नाही. बाबांना कळू दे फक्त. आई आई आहेस ना तू? ए गप्प बस. तुझ्या बाबाला काय कळायचं ना ते कळू दे. मी नाही घाबरत कोणाला, समजलं ना? सीमा काय करतेस? सोड तिला. थांब राजन, मध्ये पडायचं नाही. तुला कसं कळत नाहीये रे? जशी जमीन विकली ना तसं एक दिवस तुला आणि मला विकून का दिली लोक, कळलं? अरे तू ग याद राख, दरवाजा उघडायचा नाही, समजलं ना? आणि लिवाना ना तुझी आई निघून गेली असेल भिका मागायला. चालली आई आई थांब इथेच. नाही अनु, असं रडून चालणार नाही. आईंचं तरी काय चुकलं? स्वतःच्या सुनेने विश्वासघात केल्याची भावना त्यांना सहन तरी कशी होईल? आणि यातलं काही जर यांना कळलं तर कुठल्या तोंडाने मी यांच्या समोर जाऊ? नाही नाही, काहीही झालं तरी सगळ्यांचा गमावलेला विश्वास मी परत मिळवेनच.
या घरातल्या सुनेला बाहेर काढलंय. तुम्ही खूप वाईट आहात, खूप वाईट आहात तुम्ही. पण आता बास झालं. आता मी अन्याय सहन करणार नाही आणि माझ्या आईलाही करू देणार नाही. आजी प्लीज सोड मला, जाऊ दे प्लीज. सीमा सोड, सोड सीमा. राजन सोड बाजूला. राजन गप्पा बस. काकू प्लीज माझं राजन. आजी सोड राजन. आई ही अशी नाही ऐकणार. तिला ना खोलीत डांबूनच ठेवायला पाहिजे. हे अति होत आहे सीमा. आई, हा निर्लज्जपणाचा कळच आहे. याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा. सोड. जमीन विकली तेव्हा हिच्या आईचा निर्लज्जपणाचा कळसच झाला होता. माहितीये ना तुला, ते काय नाही. सीमा करते ती बरोबर करते. सीमा घेऊन जाईला. नाही. राजन तुला शपथ आहे, सोड तिला. सोड सोड. जा घेऊन जा, जा घेऊन. चल चल काकू, माझ्या आईची ना मला आईकडे जाऊ द्या ना प्लीज. माझं आई काकू नको करू. तुला का पुढे पुढे करायची सवय आहे ना पिहू. आता बरोबर डोकं ठिकाणावर येईल तुझं. तुला तरच कोंडूनच ठेवणार काकू. चल प्लीज प्लीज माझ्या आई. हात सोड, हात सोड तू. चल चल. आई अगं थांबव तिला. काय चाललंय हे सगळं? गप्पा बस, बरोबर करते ती. गप्पा बस. गेली 18 वर्ष मी या घरात मन लावून संसार केला. अनेक चांगले वाईट प्रसंग पाहिले. आज येऊ नये ती वेळ माझ्यावर आलीये. तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. पैशाची व्यवस्था मी कशी करेन हे माहित नाही, पण करेन हे नक्की. आता मी या घरात पाऊल ठेवेन ते माझ्या अवींसोबतच. राजन, कढी उघडायचा विचारही करू नकोस हा. अरे तुला काहीच कसं वाटत नाही रे. या घरचा मोठा मुलगा आहेस ना तू. अरे तुझ्या नाकावर टिचून तुझ्या धाकट्या भावाने त्याच्या बायकोने अख्खी जमीन विकली, पैसे घशात घातले स्वतःच्या, तरी थंड कसाच रे तू. अवी चुकलाच आहे. त्याच्या चुकीचं समर्थन करत नाहीये मी. बिचाऱ्या पिहूची काय चूक आहे? तिला का कोंडून ठेवलेस? अनुला बाहेर काढले. कुठून आणणार आहे ती पैसे? कुठून आणणार आहे? सया करायची अक्कल आहे ना तिला? पैसे कुठून आणायचे तेवढं सुद्धा तिला कळतंय. नाहीतर काय. आणि तू त्याची काळजी करू नकोस. आता राहिला प्रश्न पिहूचा. अरे ती आगाऊ झालीये. सीमानं केलं ना ते बरोबर. तिला वेळीच आवर नाही घातली ना तर तिला एक दिवस डोक्यावर मिऱ्या वाटेल, आपल्या मिऱ्या. पण आई, गप्प बस. आणि तुला तिचा एवढा पुळका यायची काही गरज नाहीये. माझा प्रथम खोलीत आहे आणि थोड्या वेळाने मी दरवाजा उघडेनच त्याच्यासाठी, तेव्हा तिला बाहेर काढेन. पण आता तिला थोडा वेळ तिच्या खोलीत रडू दे. हीच तिची शिक्षा आहे. करा. तुम्हाला जे करायचंय ते करा. स्वतः बाई असून या घरच्या सुनेवर आणि मुलीवर अन्याय केलाय तुम्ही. त्यात काही विशेष नाहीये म्हणा. ते तुमचं रोजच काम आहे. खूप मजा यायची ना तुला अनुला त्रास द्यायला. हा, पण आज कहर केलाय तुम्ही आई.
मर्डर केलायस. देव तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कधीही नाही. आम्हाला न सांगता तुम्ही जमीन विकली. पैसे घशात घातलेत की जाळलेत? जर आता गप्प बसलात ना तर ह्या माईले की मिळून ना आपल्याला घराच्या बाहेर काढतील. आता ती काय घराबाहेर काढते, मीच त्यांना बाहेर काढते. जोपर्यंत तू माझ्या आईला घरी घेऊन येत नाही तोपर्यंत तू माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. काय गे, काय झालं? अशी कशी धडपडलीस? काही नाही. एवढी शांत कायस? सांग ना. आणि मगाशी बाहेर एवढं किओस काय चालू होता? मी हेडफोन घालून गेम खेळत होतो म्हणून मला क्लिअर ऐकायला नाही आलं. बरं झालं नाही ऐकून ते. तसे तुझ्या कामाचं नव्हतंच. काय झालंय? तू आज एवढी वेळ का वागतीयस? काही नाही रे, तू खेळ ना तुझा गेम. ओके, मला काय. काय करू, कुठून आणू पैसे? बाय द वे, बाबा येणार होते ना आज? आलेत का? नाही आले. आपण हॉस्पिटलचं बिल भरल्याशिवाय त्यांना डिस्चार्ज मिळणार नाही. व्हॉट? आर यू सिरियस? बाबा पैसे का नाही भरलेत? आपल्याकडे पैसे नाही आहेत का? आई, आजी, राजन काका कोणाकडेच नाही आहेत. तू जाऊन विचार ना सगळ्यांना. तुला नीट विचारतोय ना. मग तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही? आपल्याकडे पैसे असते तर आपण कधीच भरले असते ना. काय कटकट यार, एवढे लोक आहेत घरात, कोणाकडेच पैसे नाही आहेत. श्या.
एक गोष्ट मात्र काकू बरोबर म्हणाले, आई कधीच निघून गेली असेल. ती रडत बसणाऱ्यांमधली नाहीये. पैशांची व्यवस्था करण्यासाठी ती काही ना काहीतरी धडपड करणारच. मला पण काहीतरी करायला हवं. पण कसं? काकूने तो बाहेरून कडी घातली आहे. नाही, पण प्रथम खोलीत आहे म्हणल्यावर आजीच फार वेळ कडी घालू देणार नाही. ऐक ना प्रथम, मी तुला सांगायची विसरले. तुला आजी बोलवत होती मगाशी. मला का? मे बी ब्रेकफास्ट करायला. तू सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस ना म्हणून. ओके. ऐक ना, मला तुझा फोन दे ना 2 मिनिटासाठी. मला हॉस्पिटलमध्ये कॉल करायचा आहे. फक्त 2च मिनिटं. हो, थँक्यू. कडी उघडली? काकूने कडी लावली नव्हती की काय? अशी कुठवर जाऊ चालत? रिक्षाने जायला सुद्धा पैसे नाही आहेत माझ्याकडे. प्रथमचा फोन. आज माझ्या भाच्याला माझी कशी काय आठवण आली? बोल प्रथम. मामा मी बोलते. पिहू बाळा, तू प्रथमच्या फोनवरनं का फोन केलास? काय झालंय? घरी सगळं ठीक आहे ना? मामा ए पिहू, पिहू बाळा, तू का रडतीयस? काय झालंय? पिहू मला तू सांगणारस का काय झालंय? काय? ही माणसं इतकी सैतान कशी असू शकतात ग? हे बघ पिऊ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी आत्ताच्या आत्ता निघतो आणि तिथे येतोय. नाही मामा, आई इथून निघून गेली असेल.